संदर्भात मी अजिंक्य सोनचलित रिक्षा टॅक्सी संघाचा अध्यक्ष विष्णुपंत जांभळे. LPG सातारा शहरात LPGचा रेट पूर्वी 55 रुपये होता. आज रोजी 55चा 85 झाला, 85चा 80 झाला, 80चा 85 झाला, 85चा 90 रुपये झाला, 90चा 100 रुपये झाला, 100 रुपयाचा 120 झाला, 120चा 130 रुपये झाला. आणि ते बी तासाच्या फरकाने रेट वाढलेत. तासाच्या फरकाने रेट वाढलेत. तरी हे रिक्षावाल्यांना न परवडण्यासारखी बाब आहे. तरी शासनाने याच्यावर गंभीरपणे विचार करून रिक्षावाल्यांना न्याय मिळावा. आता युद्धाची जोळी सगळ्याला बसलेली आहे. त्यातल्या त्या सर्वसामान्य जे हाताच्या पोटावर जे चालणार आहेत व्यवसाय त्यांना तर खूप जास्त बसलेले आहे. आणि सातारा हा आता सातारा जिल्ह्यात रिक्षा व्यवसाय म्हणजे हा एक पर्यटक स्थळ असल्यासारखा एक छोटा जिल्हा आहे. रिक्षा खूप आहेत आणि गॅसचे दर वाढल्यामुळे एक नाही घराचा उदरनिर्वाह खूप म्हणजे चांगल्या प्रमाणात होत नाही. आधीच रिक्षावाल्यांची परिस्थिती हालाकीची आहे, खूप हालाकीची आहे. म्हणजे तो संसार कसा बसा चालू शकतो घर त्याचा. त्यात हा दर वाढे आले. आता आम्हाला पेट्रोल पण परवडत नाही आणि गॅस पण परवडत नाही. बरं आम्ही दर वाढवू शकत नाही आमच्या सोयीचेने. जर कोणी आम्ही एक 5-10 रुपये जर वाढवून मागितले तर आम्हाला बी लाज वाटते की त्यांना कसं मागायचं पैसे. कारण आम्हाला आमच्यासारखं पुढच्या पब्लिकला सुद्धा की त्याची जळ बसलेली आहे युद्धाची. त्यामुळं आम्हाला मागता पण येत नाही त्यांना की दर वाढवून द्या म्हणून. पण आता आम्हाला काय करावं हेच आम्हाला कळलं जाणार. आणि गॅस बरोबर रिक्षा चालवावी का पेट्रोलवर चालवावी आम्हाला हे पण काही कळणार. अजिंक्य संचलित रिक्षा संघटना त्याचप्रमाणे सातारच्या सर्व चालक मालक रिक्षा संघटनेचे सर्व रिक्षा चालक मालक यांनी या ठिकाणी जिल्हा पुरवठा विभाग अधिकाऱ्यांच्या त्यांना महागाईच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की आजचा गॅसचा सिलेंडर ज्या रिक्षा LPG गॅसवर चालतात त्या गॅसच्या संदर्भामध्ये जी 8 दिवसात 55चा 130 झालेला आहे तो सिलेंडर आता आम्हाला घ्यायला परवडत नाही. कारण त्या 1 किलोच्या किंवा 1 लिटरच्या मागं गाडी 15 ते 16 किलोमीटर चालती आणि त्याच्यामध्ये असणारी जी पैशाचं दरवाढ असती याच्यापैकी आम्हाला काहीच मिळणार नाही. कारण आज जर रिक्षावाल्यांची परिस्थिती बघितली तर सर्वांचंच बऱ्यापैकी 90% 95% लोक रिक्षावाल्यांचं उदरनिर्वाह या रिक्षा व्यवसायावरती आहे. आणि या रिक्षावर तर पूर्वी 400-500 रुपये कमावणारा रिक्षावाला आज 100-200 वाला आहे. त्यामुळे त्याच्या घरात गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाकडून त्याला विचारणा करता येते की आज किती तुम्ही पैसे आणते. त्यावेळेला त्याला मान खाली घालून आपल्या घरातल्या लोकांना उत्तर द्यावं लागतं. आणि घरातली परिस्थिती अगदी बिकट झालेली आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, घरातल्या आरोग्याचा प्रश्न असेल आणि या दवाखान्याच्या खर्चामुळं काही त्याला असं वाटतं की आज आपण कसं जगावं का मरावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं आजच्या या गॅसच्या दरवाढीच्या संदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला निवेदन देताना आणि त्यांना मागणी केली की आमचा असणारा सुरळीत पुरवठा व्हावा आणि पंप मालकांनी किंवा LPG गॅस जे चालक मालक आहेत त्यांनीसुद्धा आमच्यासारख्या गोरगरीब रिक्षावाल्यांचा आणि व्यावसायिकांचा विचार करून दर नियंत्रित करावं आणि आम्हाला न्याय मिळावा ही मी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं आणि अजिंक्य स्वयंचलित रिक्षा संघटना टॅक्सी चालक मालक विनंती करतो.